सध्या ऋषीवर या नावाचे मल्लादी बापन्नावधानी पिठीकापूर ब्राह्मण परिषदेचे अध्यक्ष होते। त्यांना बापना आर्य असे सुद्धा लोक श्रद्धेने म्हणत असत। ते मुख्यतः सूर्याची अग्नीची उपासना करीत। पिठीकापुरात झालेल्या एका यज्ञाचे अधिपत्य करण्याची त्यांना विनंती केली होती। यज्ञाच्या शेवटी कुंभवृष्टी झाली, अर्थात वर्षा झाली। सकल जनसमुदाय आनंदला। श्री अच्छवाई नरसिंह वर्मा या नावाच्या क्षत्रिय गृहस्थांनी श्री सत्य ऋषीश्वरांना त्यांच्या गावात राहावे अशी विनंती केली। परंतु यज्ञ या गावात मिळालेले धन शिधा तेवढेच श्री बापांना आर्य घेत असत। त्या द्रव्य शुद्धी नसेल तर ते स्वीकार करीत नसत। श्री वर्मांच्या विनंतीस त्यांनी नकार दिला। श्री वर्मांची अत्यंत प्रिय असलेली कपिला गाय होती, तिचे नाव गायत्री असे होते। ती भरपूर दूध असे। ती अत्यंत सुशील आणि साधू स्वभावाचे होती। एकदा गायत्री दिसेनाशी झाली, कुठेतरी हरवली, रस्ता विसरली असे वर्तमान श्रीवर्मांना कळले। श्री बाबांना आर्य ज्योतिष शास्त्राचे पंडित असल्याने वर्मांनी त्यांना गायत्रीच्या क्षमकुशीला संबंधित प्रश्न केला। तेव्हा श्यामलांबापुरम मध्ये खान साहेब नावाचे कसाई आहे, त्याच्याकडे ती आहे। लगेच न केल्यास तिचा वध होण्याची भीती आहे। बाबांना आर्य म्हणाले। परमाने श्यामलांबा पोरास मनुष्यास पाठवण्याच्या प्रयत्नात बाबांना आर्यांना एक अट घातली। बापांना आर्यांच्या वचनानुसार गायत्री मिळाली तर वर्मांनी 3 एकर भूमी निवासास योग्य असे घर बापना आर्यांना त्यांच्या पंडितांच्या बहुमान म्हणून द्यावे। बापना आर्यांनी त्याचा अंगीकार न केल्यास गुहत्येचे पातक प्राप्त होईल। वापरणाऱ्या संकट स्थितीत पडले त्यांनी हे दान जर नाही घेतले तर वर्मा त्या गायीची हत्या होऊ देतील, त्यामुळे गोहत्येचे पातक लागेल। गोहत्या पातकापेक्षा पंडित बहुमानाचा स्वीकार करण्याचा श्रेयस्कर ठरेल आणि गायत्रीची रक्षा झाली। पिठीकापूर वासियांची नशीब उघडले। श्री बापूंना वताने 3 खंडी धान्य देणाऱ्या भूमीचे मालक झाले। त्यांना निवासासाठी घराचे व्यवस्था झाली। श्री बापांना आर्यांना व्यंकटवधानी नावाचा मुलगा व सुमती नावाची मुलगी झाली। तिच्या जन्मपत्रिकेत सर्व शुभ लक्षण असून ती चालतेवेळी महाराणीस लाजवील अशी चाल आणि लचक असल्याकारणाने सुमती महाराणी असे तिचे नामकरण झाले। श्री बापन्ना यांची कीर्ती थोड्याच काळात 10 दिशांना पसरली। घंडीकोटा आडनावाचा अप्पललक्ष्मी नरसिंहराज शर्मा नावाचा भारद्वाज गोत्री आपस्तंभ वैदिक शाखेचा एक बालक पाठिकापुरांत आला। त्यांच्या घरी काला गणिशमन नावाने ओळखले जाणारी दत्ताची मूर्ती होती। ती दत्तमूर्ती पूजेच्या वेळी स्पष्ट बोलत असे, आदेश सुद्धा देत असे। लहानपणीच अप्पलराज शर्माचे मातृपितृ हरवले असल्याने तो पोरका झाला होता। पूजासमयी कालाग्निशमनाने तू पिठीपुरात जाऊन हरितस गोत्रिक आपस्तंभ सूत्राच्या वैदिक शाखेचे मातलादी बापनावधानी यांच्याकडे विद्याभ्यास करावा असा आदेश दिला। श्री बापना आर्यांनी दत्ताच्या आदेशानुसार आपल्या घरी विद्यार्थी म्हणून आलेल्या राजशर्मास माधुकरी न मागू देता आपल्याच घरात भोजनाची व्यवस्था केली। श्री बापना आर्य शनिप्रदोष समयात शिवाराधना करीत असत। घरातील स्त्रिया शनिप्रदोषा दिवशी शिवाचे व्रत करीत असत। पूर्वीच्या काळी नंदयशोदेने शनिप्रदोष शिवाराधना केल्यामुळेच साक्षात श्रीकृष्णाचे लालन पालन करण्याचा सुयोग घडून आला। बापन्ना आर्याबरोबर सुदैवाने श्री नरसिंह वर्मा, श्री वैकटपय्या श्रेष्ठी आणि थोडे प्रमुख वैश्य लोक सहभागी होत।